जनशिक्षण संस्थान आणि निहारिका फाउंडेशनचे करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मागच्या 7-8 वर्षापासून आपण अनेक कोर्सेस आपल्या या इन्स्टिट्यूटमध्ये राबवतोय. टेलरिंग आहे, फॅशन डिझायनिंग आहे, त्याचबरोबर नर्सिंग असिस्टंट कोर्स आहे, फूड प्रोसेसिंग आहे. हे नवीन कोर्सेस आपण या ठिकाणी, अगदी कम्प्युटरचा पण नवीन कोर्स आपण या ठिकाणी राबवलेला होता. आणि जे जुने कोर्सेस आपले नियमित चालतात त्याच्यामध्ये वेल्डिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियनचे कोर्सेस आपल्याकडे आहेत. तर या कोर्सेसचा कालावधी साधारण 80 सेशन म्हणजे 3 तासाप्रमाणे 240 तासांचा आपला अभ्यासक्रम असतो. 4-4 तासाप्रमाणे जवळपास 60 तास या बॅचेस चालतात. म्हणजे 2-2 महिन्याचे हे कोर्सेस आहेत. आणि या 2-2 महिन्याच्या कोर्सेसला मुलांना तुम्ही ॲडमिशन द्या असं आम्ही सरांना अनेक वेळा रिक्वेस्ट केलेली होती. आणि त्याला अनुसरून आपल्या करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मला वाटतं 6 महिन्यांचे आणि 1-1 वर्षाचे बरेच कोर्सेस चालतात. आणि या 1-1 वर्षाच्या कोर्सेसमध्ये मुलांनी एकदा ॲडमिशन घेतलं की वर्षभर मुलं काय असतात या ठिकाणी उपलब्ध असतात. मध्ये एसी रिपेअरिंगचा कोर्स असेल, पेंटिंगचे काही कोर्सेस असतील. पण आमची मागे चर्चा झाली त्यानुसार असं आम्ही ठरवलं की बाबा एक स्किल असेल तर कदाचित नोकरी आपल्याला मिळत नाही किंवा मिळाली तर आपल्याला एका स्किलवरती आपली नोकरी किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. म्हणून पेंटिंगवाल्या मुलाकडे इलेक्ट्रिशियनचं पण सर्टिफिकेट हवं आहे, वेल्डिंगचं पण हवं आहे, प्लंबिंगचं पण हवं आहे, प्लंबिंगवाल्याकडे इलेक्ट्रिशियनचं हवं आहे, एसी रिपेअरिंगवाल्याकडे कमीत कमी इलेक्ट्रिशियनचं, वेल्डिंगचं, असे अनेक सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असतील तर त्या सर्टिफिकेटचा फायदा काय होईल की हे नॉलेज, मल्टी नॉलेज तुमच्याकडे जाईल. आणि मग तुम्ही छोटा मोठा उद्योग स्वतः सुरू तर करू शकतात. पण काही कंपन्यांमध्ये अनेक प्रकारची कामं असतात. तर ही सर्टिफिकेट आणि हे नॉलेज तुमच्याकडे असेल तर कंपनीमध्ये तुम्हाला चांगली नोकरी, चांगला पगार मिळू शकतो आणि चांगलं रेप्युटेशन म्हणून तुम्हाला भविष्यात पगार वाढ सुद्धा मिळू शकतो. म्हणून सरांनी काय करायला सुरुवात केली की जी वर्षाची आपल्याकडे मुलं येतात वेगवेगळ्या कोर्सेससाठी, कोणाची फी 50,000 असेल, कोणाची 40,000, कोणाची 20, जे काय असेल, वेगवेगळ्या कोर्सेसची वेगळी फी असते. त्याच्यातले फक्त नॉमिनल आपण सांगतो की नॉमिनल फी आपण जनशिक्षणला तुम्ही भरा आणि भारत सरकारचा कोर्स पण मुलांना द्या. म्हणजे आता काय व्हायला सुरुवात झाली मागच्या 2-3 वर्षामध्ये, जो एसी रिपेअरिंगवाला आहे तो इलेक्ट्रिशियन पण करतो, वेल्डिंग पण करतो, म्हणजे त्याचा कोर्स तो इथे करतोच, बरोबर. तर त्याचबरोबर भारत सरकारचा एक वेगळा कोर्स पण तो या ठिकाणी. तर हे कोर्स करत असताना विद्यार्थ्यांना मात्र माहिती पाहिजे आपल्याला की मी एसी रिपेअरिंगला आहे निहारिका टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्याचबरोबर भारत सरकारचा मी प्लंबिंगचा पण कोर्स करतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मी इलेक्ट्रिशियनचा पण कोर्स करतो किंवा मी